गोव्याच्या राजकारणात 2027च्या विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे आणि त्याआधीच सत्ताधारी आघाडीत राजकीय हालचालींना सुद्धा वेग आलाय. मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी एकीकडे पक्ष बदलू आणि फुटीर राजकारण करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलाय, तर दुसरीकडे भाजपचे आमदार गोविंद गावडे यांच्या आघाडीविषयक वक्तव्याबद्दल सुद्धा त्यांनी थेट सवाल उपस्थित केलाय. इतकंच नाही तर मिथिल ढवळीकर मडकईतून निवडणूक लढवणार असतील तर आपण स्वतः कोणत्या मतदारसंघातून लढायचं याचा निर्णय आपण नंतर देऊ, असंही सुदीन ढवळीकर यांनी स्पष्ट केलंय. म्हणजेच काय तर 2027च्या निवडणुकांपूर्वी मगोमध्ये घराण्याचा वारस कोण, आघाडीत जागा वाटप कसं होणार आणि प्रियोळवर कोणाचा दावा असणार याची राजकीय रंगत आत्तापासूनच वाढताना दिसतेय. नमस्कार, मी संघवी, लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुदीन ढवळीकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ढवळीकरांच्या म्हणण्यानुसार गोव्यातील काही पक्ष बदलू, या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे नेते आणि माजी आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. हे नेते मगो पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीचं तिकीट मागतायत. पण ढवळीकरांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, फुटीर आणि पक्ष बदलू राजकारण करणाऱ्यांना मगो तिकीट देणार नाही. मगोनं हा निर्णय आधीच घेतल्याचं त्यांनी सांगितलंय आणि हा निर्णय केवळ सध्याच्या परिस्थितीसाठी नसून पक्षाच्या भविष्यातील राजकारणाशी जोडलेला असल्याचंही त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतंय. सुदीन ढवळीकरांनी मगोच्या आणखी एका जुन्या निर्णयाचा उल्लेख केलाय. मगोच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदाराला लगेच मंत्रिपद देऊ नये, तर किमान 2 ते 2.5 वर्ष आमदार म्हणून काम करून त्यानं विधानसभेचं कामकाज आणि प्रशासन समजून घ्यावं. त्यानंतरच मंत्रिपदाचा विचार व्हावा, अशी पक्षाची भूमिका असल्याचं ढवळीकरांनी सांगितलंय. म्हणजेच मगो आता केवळ निवडणुकीतील उमेदवार निवडण्यापेक्षा पक्षाशी निष्ठा आणि राजकीय अनुभव यालाही महत्त्व देणार असल्याचा संदेश यातून जातो. पण सुदीन ढवळीकरांचं वक्तव्य एवढ्यावरच थांबत नाही. भाजप मगो आघाडीबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये मंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या वक्तव्यावरही ढवळीकरांनी आक्षेप घेतलाय. त्यांनी थेट सवाल केला, आघाडी किंवा युतीबाबत विधान करण्याचा अधिकार गोविंद गावडे यांना कोणी दिला? ढवळीकरांच्या मते आघाडीबाबतचे निर्णय वैयक्तिक पातळीवर जाहीर होऊ नयेत. भाजपच्या कोअर कमिटी आणि कार्यकारिणी समितीच्या स्तरावर या विषयावर चर्चा होऊन निर्णय व्हायला हवा. विशेष म्हणजे गोविंद गावडे सध्या प्रियोळचे भाजप आमदार आहेत, तर सुदीन ढवळीकर मडकईचे मगो आमदार आहेत. त्यामुळे प्रियोळ आणि आसपासच्या राजकीय पट्ट्यातील या दोन्ही नेत्यांमधील मतभेद आणखी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरू शकतात. तर प्रियोळ हा मतदारसंघ पूर्वी मगोचा मजबूत गड मानला जायचा. 2017मध्ये गोविंद गावडे यांनी अपक्ष म्हणून प्रियोळमधून विजय मिळवला होता. त्यानंतर 2022मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. त्यामुळे 2027मध्ये भाजप मगो युती कायम राहिली, तर जागा वाटपात प्रियोळचा प्रश्न संवेदनशील ठरण्याची शक्यता आहे. मगोला आपला पारंपरिक प्रभाव असलेला मतदारसंघ परत हवाय का? भाजप प्रियोळ सोडणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघावर मगो आणि भाजप यांच्यात समन्वय कसा होणार, हे प्रश्न आता पुढील काही महिन्यात अधिक चर्चेत येण्याची शक्यता आहे. दरम्यान सुदीन ढवळीकरांनी आपला मुलगा मिथिल ढवळीकर यांच्या राजकीय भवितव्याबाबतही महत्त्वाचं विधान केलंय. मिथिल यांनी मडकईतून आगामी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर आपण स्वतः मतदारसंघ नंतर ठरवू किंवा निवडणूक लढवायची की नाही याचाही निर्णय नंतर घेऊ, असं सुदीन ढवळीकरांनी स्पष्ट केलंय. मिथिल निवडणूक लढण्यास तयार असतील तर आपली हरकत नाही, असंही त्यांनी सांगितलंय. यामुळे आता एक मोठा प्रश्न निर्माण होतो, मडकईतून मिथिल ढवळीकर आणि मग सुदीन ढवळीकर कुठून? हा प्रश्न 2027च्या निवडणुकीत मगोच्या राजकारणातील सगळ्यात महत्त्वाच्या चर्चापैकी एक ठरू शकतो. मिथिल यांचं नाव मगोच्या राजकीय वारसदार म्हणून यापूर्वीही चर्चेत आलंय. 2022मध्येही त्यांनी मडकई मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यावर सार्वजनिकपणे भूमिका मांडली होती. दरम्यान फोंड्यातून सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाबाबतही सुदीन ढवळीकरांनी स्पष्टीकरण दिलंय. हे मगो पक्षाचं कार्यालय नसून माधवराव ढवळीकर ट्रस्टचं कार्यालय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ट्रस्टच्या माध्यमातून पूर्वीपासूनच सामाजिक काम केलं जात असून फोंड्यातील कार्यालयाचा राजकारणाशी संबंध नसल्याचा दावा त्यांनी केलाय. हा खुलासा देखील महत्त्वाचा आहे, कारण फोंडा आणि मडकई तसंच प्रियोळ या पट्ट्यातील राजकीय हालचालींकडे सध्या गोव्याचं लक्ष लागलंय. भाजप आणि मगो हे सध्या गोव्यातील सत्ताधारी आघाडीचे घटक आहेत. युतीबाबत यापूर्वीही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्य झाली आहेत.
2025 मध्येही सुदीन ढवळीकरांनी भाजप मगो युती कायम असल्याचं सांगत स्थानिक निवडणुकाही युतीनं लढण्याची भूमिका मांडली होती. 2026 मध्ये फोंडा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हाही भाजप उमेदवाराला मगोनं पाठिंबा दिला होता. मात्र मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी गोवा खंडपीठानं पोटनिवडणूक रद्द केली. या संपूर्ण राजकीय घडामोडीनंतर आता 2027च्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि उमेदवारांची निवड हा भाजप मगो आघाडीसमोरील मोठा विषय असणार आहे. एकीकडे पक्ष बदलूंना तिकीट न देण्याचा सुदीन ढवळीकरांचा इशारा, दुसरीकडे गोविंद गावडेंच्या आघाडीविषयक वक्तव्यावरून उपस्थित केलेला सवाल आणि तिसरीकडे स्वतःच्या मुलाच्या राजकीय प्रवेशामुळे सुदीन ढवळीकरांची बदलू शकणारी भूमिका. या सगळ्या घडामोडी पाहता 2027च्या विधानसभा निवडणूक जरी दूर असल्या, जरी लांब असल्या, तरी गोव्याच्या राजकारणात तिची तयारी मात्र आत्तापासून सुरू झाली आहे हे दिसून येत आहे. मगो आपली राजकीय ताकद किती वाढवणार, भाजप आणि मगो युतीमध्ये जागा वाटपांचा फॉर्म्युला काय असतो आणि प्रियोळचा गड कोणाकडे राहतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिथिल ढवळीकर मडकईतून मैदानात उतरतात का आणखी कुठून, याची उत्तरं हा जो येणारा काळ आहे तोच देणार आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकारणातील या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.